नमस्कार, मी जया मेहरा. दबंग 24 न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. किन्नर ग्रुपमध्ये काम करणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी, पोलीस आयुक्ताकडे तक्रार. अमरावती सावंतपुरा परिसरातील किन्नर ग्रुपमध्ये काम करणाऱ्या एका महिलेला जीवे मारण्याची व मारहाणीची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत डॉली संजय ठाकरे यांनी अमरावती शहर पोलीस आयुक्ताकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार डॉली ठाकरे या पूर्वी राजापेठ येथील किन्नर ग्रुपमध्ये काम करीत होत्या. मात्र दिनांक 6/4/2026 पासून त्या सावंतपुरा येथील सोनूबाईंच्या सोबत काम करीत आहेत. त्यानंतर राजापेठ येथील काही किन्नरांकडून त्यांना वारंवार मारहाण करण्याचे तसेच जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच फिर्यादींच्या म्हणण्यानुसार काही दिवसापूर्वी बिट्टू पोलीस जातीवादावरून निर्माण झालेल्या वादानंतर काही व्यक्तीकडून धमक्या वाढल्या असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. राजापेठ येथील अमित चौधरी व त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींनी सोबत काम करू नये, नाहीतर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीने म्हटले आहे. या प्रकरणात स्वतःच्या व सोनूबाई यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच संरक्षण देण्यात यावे अशी मागणी डॉली ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान या तक्रारीमुळे सावंतपुरा व राजापेठ परिसरात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासन माझ्या व्यतिरिक्त जर का तुम्ही कुठं जासाल तर आम्ही तुम्हाला मारल. हे बघा मला किती मारलं त्या लोकांनी. ते बघा इथे दिसत आहे निशाण किती मारलं, हिला पण किती मारलं. हे कोणते हिंदू लोक आहेत ते सांगा.